साई धनवर्षा फाउंडेशनचा सन्मान सोहळा 2026 उत्साहात. विविध क्षेत्रातील 202 कर्तृत्ववानांचा गौरव. नाशिक शहरातील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या साई धनवर्षा फाउंडेशन तर्फे आयोजित सन्मान सोहळा 2026 हा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय विजय देशमुख यांच्या संकल्पनेतून शिक्षण, समाजकारण, शासकीय सेवा, संस्कृती, राजकारण, पत्रकारिता आणि उद्योग व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. रविवार दिनांक 1 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत खुटवड नगर, सिडको, नाशिक येथील माहेरघर मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन प्रदान करून एकूण 202 पुरस्कार वितरित करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मीनू नरेश धाम, स्टार प्लस फेम, अमूल, मास्टर शेफ इंडिया सीझन 4 टॉप फायनलिस्ट प्रीतीताई अमित सावंत, संस्थापिका अध्यक्ष पुणे मानव अधिकार ग्लोबल ह्युमन वेलफेअर ऑर्गनायझेशन रामराव मोतीराम शिंदे, समाजसेवक व व्यावसायिक प्रोप्रायटर विकास एंटरप्राइजेस नाशिक डॉक्टर सौ आशा मदन पाटील, राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ग्राहक रक्षक समिती सुधाकर भाऊ जाधव, उपमहानगर प्रमुख शिवसेना शिंदे गट नाशिक, तसेच डॉक्टर सौ ज्योती केदारे, ग्रामपंचायत अधिकारी वाकी इगतपुरी यांची उपस्थिती लाभली. रायगड, संभाजीनगर, अहिल्यानगर, रावेर, जळगाव, अकोले, विदर्भ, सातारा, सांगली, कोल्हापूर, नवी मुंबई, ठाणे तसेच गुजरातसह इतर राज्यातूनही महिला, पुरुष मान्यवरांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली. राज्याबाहेरील उपस्थितीमुळे कार्यक्रमाला राज्यस्तरीय स्वरूप प्राप्त झाले. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववानांना एकाच व्यासपीठावर सन्मानित केल्याबद्दल फाउंडेशनचे विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमानंतर सर्व पुरस्कार विजेत्यांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. फाउंडेशनच्या वतीने आदरातिथ्याचे योग्य नियोजन केल्यामुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष श्री संजय विजय देशमुख, सचिव अंतोष निवृत्तीधानक, खजिनदार सारिका संजय देशमुख, उपाध्यक्ष बाळकृष्ण पांडुरंग सूर्यवंशी, संचालिका सौ मनीषा अविनाश गांगुर्डे, रेश्मा रवींद्र वागचौरे आणि प्रतिभा विलास आहेर यांनी परिश्रम घेतले. उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या सन्मान सोहळ्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त करत फाउंडेशनच्या पुढील उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. दिनांक 1/3/2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त 1 ते 8 तारीख ही जागतिक महिला दिनानिमित्त तो सप्ताह असल्यामुळे त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना सुवर्णरत्न पुरस्कार तसेच पुरुषांना समाजभूषण असे टोटल 202 पुरस्कार आज साई धनवर्षा फाउंडेशन तर्फे वितरण करण्यात आलेले आहे. साई धनवर्षा फाउंडेशनचा हा 5वा सन्मान सोहळा होता. या पुढेही साई धनवर्षातर्फे प्रत्येक वर्षी हे पुरस्कार आम्ही देणार आहोत. पुरस्कार देताना त्याचे नावं वेगवेगळी असतात. विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रातून महिला व पुरुष या पुरस्कारासाठी येत असतात आणि नुसता महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा MP असेल, गुजरात असेल, या ठिकाणावरनं सुद्धा महिला सभासद येथे पुरस्कार घेण्यासाठी येत असतात. आणि साई धनवर्षा फाउंडेशन फक्त पुरस्कार नव्हे तर समाजातील अनाथ आश्रम असेल, वृद्ध आश्रम असेल, कुठलेही जे समाजासाठी काम करता येईल तो काम करण्याचा प्रयत्न करत असतं आणि यापुढे ते करत राहणार. त्याच समवेत आमच्या सर्व फाउंडेशनच्या संचालिका पदाधिकारी हे एकदम जोमाने काम करत असतात. त्यामुळे हा एवढा चांगला समारंभ घडू शकतो. धन्यवाद. सावंत आज या मंचावर साई धनवर्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सर
संजय देशमुख सर यांनी मला आज प्रमुख पाहुणे म्हणून इथं उपस्थितीसाठी बोलवलं आणि जो काही मानसन्मान दिला, सर्वात प्रथम मी त्यांची खूप आभारी आहे. हा 1 मार्च जो आपण कार्यक्रम घेतला इथं सरांनी, तो जागतिक महिला दिनचा प्रोग्राम असून हा प्रोग्राम त्यांनी इतका सुंदर आणि छान रित्या पार पाडलाय. म्हणजे जवळजवळ 15 वर्षापासून मी यांना ओळखते आणि आज 5वा पारितोषिक समारंभ त्यांनी केलेला आहे आणि खूप छान सगळ्या महिलांना, महाराष्ट्रातल्या ऑल महिला इथे जमा होतात आणि त्याबद्दल मी त्यांचे खरंच शतशः आभारी आहे. असा प्रोग्राम फक्त एकच व्यक्ती महाराष्ट्रात घडून आणू शकतो, ते म्हणजे संजय देशमुख सर. त्यामुळे त्यांचे भयंकर आभारी आहे आम्ही. महिलांना खूप प्रोत्साहन मिळतं. महिला आज ज्या काय या महाराष्ट्रात येतात ते दादा दादा करत माहेरघर म्हणून आज संजय सरांच्या इथे पारितोषिक घ्यायला येतात. पण ते पारितोषिक नसून एक माहेरघर आहे त्यांचं, आता माहेर घरी येतात असं त्यांना वाटतं आणि त्या निमित्ताने आज इथं सर्व महिला जमा होतात. म्हणून या निमित्ताने सर्वांना आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द थांबवते. नमस्कार महाराष्ट्र, मी दिग्दर्शक फाईट मास्टर पंकज ठाकूर, राहणार मी नाशिकचा आहे. सर्वांना सांगायला अत्यंत आनंद होतोय. साई धनवर्ष फाउंडेशन अतिशय सुंदर असा महिलांसाठी व पुरुषांसाठी सन्मान सोहळा त्यांनी घेतलेला आहे आणि तो सन्मान सोहळा अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आणि अतिशय सुंदर असा उपक्रम आहे. तर 250 पेक्षा जास्त महिला व पुरुषांना सन्मानित करून त्यांना संबोधित केलेलं आहे आणि खूप साऱ्या शुभेच्छा देतो साई धनवर्ष फाउंडेशनला. याही पुढे कुठली मदत लागली तर आम्ही साई धनवर्ष फाउंडेशन सोबत नेहमी असू. धन्यवाद. नमस्कार, मी अमित सावंत. मी पुण्यावरून आलेलो आहे आणि मी आस्था स्टॉक मराठी, मी ऑनलाईन माझे क्लासेस असतात शेअर मार्केटचे. पण आज मला साई धनवर्षा फाउंडेशनचे अध्यक्ष श्री संजय देशमुख सरांनी आज आम्हाला इथं इन्व्हाइट केलं. त्यांचे खूप खूप शतशः मी आभार मानतो. आणि आज जवळजवळ 250च्या वर लोकांना त्यांनी पुरस्कार देऊन पुरस्कृत केले आणि अतिशय सुंदररित्या ते कार्य करत आहेत आणि इथून पुढेही ते कार्य करतील. आणि सर्व हिरकणींचा त्यांनी चांगल्या प्रकारे एक सन्मान केलेला आहे. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी माझा सुद्धा पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. तर मी सरांचे खूप खूप आभार मानतो. थँक्यू व्हेरी मच. ठीक आहे. महायोगपीठे तटे भीमरात्यम वरम पुंडरीकाय धातु मुनंद्रय समागत तिष्ठन तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भाजी पांडुरंगम. आज खरं तर महाराष्ट्राची लोकपरंपरा जपणारे वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील आज खरं तर नाशिक जिल्ह्यातील एक सन्मान पुरस्कार, खरं तर जो आध्यात्मिक क्षेत्रात किंवा गायन क्षेत्रामध्ये किंवा जागरण गोंधळ क्षेत्रामध्ये जे कार्य करत आहे त्यांचा एक समाज गौरव पुरस्कार ज्यांनी आयोजित केला हे आमचे परम आदरणीय परमस्नेही संजय भाऊ देशमुख यांनी आम्हाला आमंत्रित करून आज समाज गौरव पुरस्कार दिला. मी दादांचे सर्व आमच्या पाथर्डी घरांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं दादांचे ऋण व्यक्त करतो. दादांकडून अशी समाजाची वारकरी संप्रदायाची साधू संतांची सेवा घडत राहू हीच प्रभू रामचंद्रांना विश्वगुरु निवृत्तीनाथ दादांना प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. जय मल्हार. मी नितीन लोणे. मला संजय देशमुख साहेबांनी जो समाजभूषण पुरस्कार दिला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद ऋण व्यक्त करतो. असेच त्यांनी पुढे भविष्यात कार्य करत राहो आणि उत्तराउत्तर प्रगती होत राहो असेच माझ्याकडून त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. संजयजी देशमुख साहेबांनी आम्हाला हा पुरस्कार दिला, हा अतिमोलाचा पुरस्कार दिला. परमेश्वर त्यांची अशीच प्रगती हो मी परमेश्वराजवळ चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय मल्हार. जय शिव मल्हार.